सो काही क्वेश्चन्स आहेत लास्ट सेशनपासून किंवा लास्ट जे आपण लास्ट वीकमध्ये आपण जे काही 2-3 लेक्चर्स पाहिले त्याच्यामध्ये काही डाउट्स आहेत का? सो व्हॉट वी हॅव कव्हर्ड टिल नाऊ, राइट? सो आपण डे 1 ला फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे काय ते पाहिलं. म्हणजे त्यात मोस्टली त्याचा रोडमॅप पाहिला. ओके. देन आपण जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. मग सर व्हेरिएबल आणि ऑब्जेक्टमध्ये डिफरन्स काय आहे? ते आम्ही पाहिलं, राइट? सो सोप्या भाषेत कसा डिफरन्शिएट कराल तुम्ही? सिमिलॅरिटी ही आहे, की व्हेरिएबल आणि ऑब्जेक्ट ह्या दोन्हीही मेमरीज आहेत. दोघांच्यातही डेटा असणार आहे. डेटा असणार आहे. फरक असा आहे, की ऑब्जेक्टमध्ये ऑब्जेक्ट बरोबर फंक्शन्स पण असतात, की जी व्हेरिएबलमध्ये नसतात. राइट? दॅट इज पॉइंट 1. राइट? बरोबर? सिंपल. व्हेरिएबलला डेटा टाइप असतो. व्हेरिएबलला डेटा टाइप असतो. म्हणून तर डेटा टाइपपासून बनलेला व्हेरिएबल फक्त डेटा स्टोअर करतो. हे वाक्य खूप अवघड जातं मुलांना कळायला. व्हॉट आय हॅव सेड, व्हेरिएबलला डेटा टाइप असतो. डेटा टाइपपासून राइट, व्हॉट आय एम सेइंग, डेटा टाइपपासून जी काही तुम्ही व्हेरिएबल बनवता, त्याच्यात तुम्ही डेटा ठेवू शकता. ओके. पण सर असं व्हेरिएबल ज्याचा टाइपच क्लास टाइप असतो. स्टुडंट इज अ क्लास टाइप. ओके. सो बघा मी जरा पॉइंटर्स जरा व्यवस्थित करतो, राइट? व्हेरिएबल, व्हेरिएबल वर्सेस ऑब्जेक्ट. ओके. सो व्हाट इज द फर्स्ट पॉइंट? की सर बोथ आर बोथ आर मेमरीज. ओके. मेमरी. ओके. बोथ आर मेमरीज. दोघंही मेमरीज आहे. दॅट इज सिमिलॅरिटी. ओके. राइट. व्हेरिएबल, राइट. इंट ए, ए हे व्हेरिएबल आहे आणि इंट हा काय आहे? डेटा टाइप आहे. ओके. आणि जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं, स्टुडंट ओबी, ओबी हा पण व्हेरिएबलच आहे, बरोबर का? ओबी हा पण व्हेरिएबलच आहे, पण त्याचा टाइप काय? क्लास टाइप. ओके. सो क्लास टाइप पासून जे काय बनतं, राइट, क्लास टाइप पासून जे काय बनतो, तो ऑब्जेक्ट असतो. ओके. सो म्हणजे एखाद्या व्हेरिएबलला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणताय, तर डेफिनेटली त्याचा टाइप हा क्लास असणार आहे. आणि जर एखाद्या व्हेरिएबलला तुम्ही व्हेरिएबल म्हणताय आणि जर व्हेरिएबल म्हणताय, तर त्याचा टाइप हा डेटा टाइप असणार. सो व्हेरिएबल कॅन बी अ नॉर्मल व्हेरिएबल, व्हेरिएबल कॅन बी अ क्लास व्हेरिएबल और यू कॅन से ऑब्जेक्ट, जर ज्याचा टाइपच हा काय असेल? क्लास टाइप असेल. ठीक आहे. सो एवढं इनफ आहे, की ऑब्जेक्ट आणि व्हेरिएबल मधला डिफरन्स तुम्हाला कळला. तर रेस्ट आपण स्टोरी ओओपी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ज्यावेळेस सुरू करू, त्यावेळेस किंवा क्लास एंड ऑब्जेक्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला मी सांगेन. ओके. बाकी तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलं असेल. ठीक आहे. सो नंतर महत्त्वाचा पॉइंट असा होता, की का बरं एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणायचं? सिंपल, जर त्या लँग्वेजेसमध्ये हे 5 फीचर्स एक्झिस्ट करत असतात. क्लास एंड ऑब्जेक्ट, एन्कॅप्सुलेशन, अब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम आणि इनहेरिटन्स. त्यातल्या त्यात एन्कॅप्सुलेशन म्हणजे काय? अशी काय गोष्ट आहे ओओपीमध्ये, की जिथे क्लास आणि जिथे डेटा मेंबर्स आणि मेंबर मेथड्स एकत्र डिक्लेअर करता येतात, तर क्लास ही गोष्ट आहे, राइट? तुम्ही इथं पाहिलं वर. क्लास स्टुडंट ज्याच्यामध्ये तुम्ही डेटा सेक्शन, ओके, आणि फंक्शन्स, राइट, एकत्र बाइंड केलेली आहेत, राइट? सो क्लास हा असा डिक्लरेशन किंवा असं सिंटॅक्स आहे, की ज्याच्याने तुम्ही डेटा मेंबर्स आणि फंक्शन्स एकत्र बाइंड म्हणजे काय? डिक्लेअर करू शकता. सो बाइंडिंग डेटा मेंबर्स एंड मेंबर फंक्शन्स म्हणजेच मेथड्स टुगेदर इट्स कॉल्ड एज एन्कॅप्सुलेशन. क्लास कीवर्ड वापरून तुम्ही हे करू शकता. सो अब्स्ट्रॅक्शन हे आपण अब्स्ट्रॅक्ट कीवर्ड किंवा प्रायव्हेट कीवर्ड येईल त्यावेळेस तुम्हाला मी सांगेन. सध्याला आपण असं पाहिलं, यू आर हायडिंग समथिंग फ्रॉम युजर इज कॉल्ड एज अब्स्ट्रॅक्शन. एटीएममध्ये पिन टाकल्यावरती तुम्हाला पैसे मिळतात. बॅकग्राऊंडला काय घडलं बरं? काय प्रोग्रामनी बिहेव केलं बरं? कोणता प्रोग्राम
कोणतं फंक्शन रन झालं बरं, हे तुम्हाला त्याची गरज नाही. तुम्ही बटन दाबलं, एंटर दाबला, की तुम्हाला पैसे मिळाले. कळतं? सो इंटरनल फंक्शनॅलिटी हाईड करणे युजरपासनं दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट अब्स्ट्रॅक्शन. ओके. किंवा गाडीचा एक्सेलेरेटर दाबल्यावर गाडी पळते. जर तुम्हाला विचारलं, "काय होतं सांग बरं इंजिनमध्ये?" तर तुम्ही मेकॅनिकलचे स्टुडंट नाही. तुम्ही सांगू पण शकता. तुम्हाला फक्त सांगितलं, "ही गोष्ट प्रेस करा, तुमची गाडी पळेल." सो इंटरनल मेकॅनिझम तुमच्यापासून हाईड करून ठेवलं. राइट? सो दॅट इस दॅट फील हा इंग्लिश वर्ड आहे बरं का. हा ओ दॅट इस कॉल्ड ॲज व्हॉट अब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. आणि हे 2 वर्ड आहेत. हे तुम्हाला आपण नंतर आपण ज्यावेळेस जावा ऑलमोस्ट अर्धं होईल तेव्हा या वर्ड्सचं मीनिंग आपल्याला शिकवतं. पण मला शिकवता येईल आणि तुम्हाला ते कळेल. राइट? सो एनी हाऊ कुठल्याही लँग्वेजला तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज तेव्हा म्हणू शकता, जर त्या लँग्वेजेसमध्ये हे 5 फीचर्स असतील. ओके. सो नेक्स्ट स्टोरी. आज आता मग आपल्याला पुढची स्टोरी कव्हर करायची. सो जावाचा जन्म कसा झाला माहिती आहे तुम्हाला? येस. नीट ऐका कान देऊन. राइट? सो 1990 मध्ये राइट 1990 मध्ये 1990 साली अगोदर आत्ता तुम्ही जावाचं काही डाउनलोड करायला गेलं किंवा Googleला विचारलं जावा कोणाची? तर जावा Google म्हणेल Oracle. पण जावा ही ॲक्चुअली सन मायक्रो सिस्टम या कंपनीची राइट? म्हणजे बिफोर 2010 येस, जावाचं कुठलंही सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, तर सन मायक्रो सिस्टमकडे जावं लागेल. राइट? तर 1990 मध्ये सन मायक्रो सिस्टमकडे एक प्रोजेक्ट आला. त्या प्रोजेक्टचं काम असं एक क्लायंट आला. त्या प्रोजेक्टचं असं काम होतं, की आपण अशी डिव्हाइसेस बनवणार आहे, जी तुम्हाला बटन म्हणजे आता तुम्हाला हे लय कॅज्युअल वाटेल, पण विचार करा 1990 मध्ये एखाद्या वेळेस एखादा टीव्ही चालू बंद करणे. पहिली बटनांनी चालू बंद का चॅनल पण तुम्हाला बटन्स दिलेले असायचे, गोल-गोल फिरवायचे. राइट? जर राउंड जसं नाही का आपण फॅनचं बटन गोल फिरवलं, की फॅनचं स्पीड बदलतं, तसे चॅनल बदलायचे. मग सन मायक्रो सिस्टमकडे एक क्लायंट आला. तो म्हणला, "आम्ही असं एक डिव्हाइस बनवतोय, ज्याच्यात वायर वगैरे काही नाहीये. पण त्या त्या डिव्हाइसची बटन्स जर दाबले, रिमोट ज्याला म्हणतात, तर रिमोटनी ऑपरेट होणारी डिव्हाइसेस आहेत. तर आम्हाला त्याच्यासाठी सॉफ्टवेअर बनवायचंय. त्यासाठी तुम्ही हेल्प कराल का?" अशी एक सन मायक्रो सिस्टमकडे एक क्लायंट आहे. ओके. ज्याला ग्रीन प्रोजेक्ट किंवा स्टील्थ प्रोजेक्ट असं नाव दिलं गेलं. राइट? मग सन मायक्रो सिस्टमनी जेम्स गोसलिंग आणि त्यांच्या टीमला एकत्र बोलावलं. राइट? सो 1990च्या एकदम एंडला हा क्लायंट आला. 1991 मध्ये त्याच्या टीमनी काम करायला सुरू केलं. जेम्स गोसलिंग अँड हिज टीम. राइट? सो त्यांनी डिसाईड केलं, की हा प्रोजेक्ट कंप्लीट करायला काय-काय लागणार आहे ह्याच्यावरती आपण काम करायला स्टार्ट करू. राइट? तर जेम्स गोसलिंगकडे एक काम म्हणजे त्या प्रोजेक्टमधलं एक त्या प्रोजेक्टला डेव्हलप करण्यासाठी कुठली सुटेबल लँग्वेज आता मार्केटमध्ये आहे, ते फाइंड आउट कर किंवा डिसाईड कर, की ही गोष्ट सीमध्ये बेटर होईल, सी-पी-पीमध्ये बेटर होईल करायला. राइट? पण जेम्स गोसलिंग म्हणला, "तुम्ही हार्डवेअर कंट्रोल करणार आहे आणि ते कंट्रोल करायला तुम्ही रिमोट वापरणार आहे आणि त्यासाठी जर आपण सी आणि सी-पी-पी वापरलं, राइट? सी आणि सी++ वापरलं, तर वॉज नॉट अ गुड चॉईस." राइट? एक चांगली चॉईस नाही. का बरं? का बरं? कारण बिकॉज सी एंड सी++ आर सिस्टम डिपेंडंट. ओके. आता हे सिस्टम डिपेंडंट, प्लॅटफॉर्म डिपेंडंट, इंडिपेंडंट हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. डोंट वरी. राइट? आत्ताच्या घडीला कळण्यासाठी सिस्टम डिपेंडंट म्हणजे काय? सी मध्ये जर तुम्ही एक प्रोग्राम लिहिला, जो Intel प्रोसेसरला जर कळणारा असेल, तर तो तुम्ही Ryzenच्या प्रोसेसरवर जाऊन रन नाही करू शकत. हाऊ, हाऊ इट वॉज हे सगळं मी शिकवेन तुम्हाला. आत्ता लक्षात ठेवा, एका हार्डवेअरसाठी जर सी-सी-पी-पीचा जर प्रोग्राम लिहिला, तर तोच दुसऱ्या हार्डवेअर म्हणजे काय सी-पी-यूसाठी वर्क होणार नाही. यामुळे सी-सी-पी-पीला काय म्हणतात, दे आर सिस्टम डिपेंडंट. पण सन मायक्रो सिस्टमला किंवा जेम्स गोस्टिंगला अशी लँग्वेज पाहिजे होती, जिच्यात एकदा प्रोग्राम केला, की तो कुठल्याही सिस्टमवरती चालेल. बरोबर? त्यांना अशी लँग्वेज पाहिजे होती, की जी सिस्टम डिपेंडंट नसेल. राइट? म्हणून जेम्स गोसलिंगनी डिसाईड केलं, की आपल्या ज्या एक्झिस्टिंग लँग्वेजेस आहेत, ज्या फेमस आहेत, पण त्या सिस्टम डिपेंडंट आहेत. राइट? तर त्या हेल्पफुल नाहीये. म्हणून जेम्स गोसलिंग म्हणला, जर आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा असेल, तर नवीन लँग्वेज बनवावी लागेल. म्हणून 1991 पासून ते 1994 पर्यंत एक लँग्वेज कशी डिझाइन करता येईल याच्यावरती काम सुरू. ओके.
इनिशियली तिला ओक असं नाव दिलं गेलं. जावाचं नाव आधी जावा नव्हतं बरं का रे. कळतंय? जावाचं नाव आधी जावा नव्हतं. इट वॉज ओक लँग्वेज राइट? कळलं? पण नंतर कळलं, की ओक हे नाव ऑलरेडी कोणीतरी रजिस्टर केलेलं. राइट? तर ओक हे नाव आधी का दिलं गेलं, की जेम्स गोसलिंग आणि त्यांची टीम ज्या फ्लोअरवर काम करायची त्याच्या बाजूला एक ट्री होती राइट? म्हणजे ती ट्री अशी असते राइट? तुम्ही जर ओक ट्री बघितली तर ती साधारण उंच असते आणि ती साधारण तिला असं नाही का ट्रायंग्युलर शेपमध्ये ती वाढत जाते राइट? राइट. तर म्हणून त्या लँग्वेजचं नाव आधी ओक ठेवण्यात आलं. पण हे नाव ऑलरेडी कोणीतरी रजिस्टर्ड केलं होतं. पण जेम्स गोस्लिंगला कळलं, की आपल्याला लँग्वेजचं नाव बदलावं लागेल. मग काय द्यायचं बरं? तर आता हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी त्याची टीम रात्रंदिवस जागली होती आणि त्यांनी त्या फ्लोअरवरती कॉफी खूप म्हणजे ते असं सांगितलंय डॉक्युमेंटेशनमध्ये त्यांनी कॉफीचा एवढा इंटेक केला होता आणि त्यामुळे कमी वेळात जास्त वेळ जागून ही लँग्वेज डेव्हलप झाली होती. मग ही कॉफी जी आहे, ती कुठल्या बीपासनं बनते, राइट? त्या बीचं नाव राइट, त्या बीचं नाव जावा बीन असं होतं, राइट? कळतंय? जावा ही लँग्वेज येस, द कॉफी राइट? कॉफी बीन जी होती, दॅट इस कॉल्ड ॲज व्हॉट? इट्स अ जावा. कळलं? म्हणून जावा लँग्वेजचं नाव हे जावा आलं. त्यामुळे कुठे कुठलंही जावाचं जर सॉफ्टवेअर बघितलं, तर तुम्हाला कपबशीचा आयकॉन मिळतो, राइट? कपबशीचा आयकॉन. कारण कॉफी हॉट असते ना आणि तुम्ही बघा Googleवर जर गेला आणि तुम्ही जर म्हणला, "इट्स अ जावा. आय वांट टू इन्स्टॉल जावा." राइट? ओके. जस्ट से जावा. तर तुम्हाला तर हे सिम्बॉल येतात, राइट? सो इट्स अ हॉट कॉफी कप एंड सॉसर, राइट? सो तर झालं काय हा प्रवास असा होता, की 1994 मध्ये मग आता आपल्याला सिस्टम इंडिपेंडंट पण लँग्वेज बनवायची आहे, राइट? आणि आपण आपल्याला अशी लँग्वेज हवी आहे, की जी कुठल्याही हार्डवेअरला सपोर्ट करेल. कुठल्याही स्पेसिफिक कारण का उद्या हार्डवेअर बदलली तर आपल्याला कोड बदलावा नाही लागला पाहिजे. हे मेन टार्गेट होतं. ह्याला काय म्हणतात, की येस आय वॉन्ट अशी लँग्वेज जी सिस्टम इंडिपेंडंट असेल. हार्डवेअर बदललं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. बरोबर? ओएस बदलली तरी मला काही प्रॉब्लेम नाही. दॅट इस कॉल्ड एज व्हॉट प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ओके. हे वर्ड येतील आपल्याला पुढे राइट. हार्डवेअर बदललं तरी माझे प्रोग्राम चालले पाहिजेत. ओएस बदलली तरी माझे प्रोग्राम चालले पाहिजेत. राइट. सो अशी लँग्वेज बनवायची होती. येस. जेणेकरून एकदा प्रोग्राम लिहिला तर तो कुठल्याही सिस्टमवरती चालेल. म्हणून म्हणून त्यावेळेसच्या फेमस लँग्वेजेस न वापरता जेम्स गोस्लिंगने डिसाईड केलं एक नवीन लँग्वेज बनवायची आणि त्या लँग्वेजचं नाव दिलं गेलं जावा. ओके. फाईन. मग आता जावा सिस्टम इंडिपेंडंट आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. जगातल्या कुठल्याही कॉम्प्युटर सिस्टमवर चालू शकते. म्हणजे विचार करा मी कंपाईल केलेला प्रोग्राम तुम्ही रन करू शकता आणि मला माहिती नाहीये तुमच्याकडे कोणती मशीन. मी आत्ताचही सांगतोय म्हणजे आत्ता जर मी जावाचा प्रोग्राम कंपाईल केला, लाइक व्हॉट आय वांट टू से लक्षात घ्या ही मागची बॅच आहे. फॉर एक्झाम्पल कोर जावा बॅच 21 इथे कंपाईल केलेला कोड आहे. हा जर मी तुम्हाला WhatsAppवर दिला आणि रन कर तुम्ही ह्याला डबल क्लिक करून जर बघितलं ना, ह्याच्यात तुम्हाला काही दिसणार नाही. हा सगळा बाईट कोड आहे बरं का. हा सगळा बाईट कोड आहे. पण मला एवढी ॲश्युरिटी हा जर मी तुम्हाला पेन ड्राईव्हमध्ये दिला आणि रन करा म्हणाला डायरेक्टली रन करू शकतो. अहो, पण सर तुमच्याकडे तर Intelचं सीपीयू आहे. आमच्याकडे तर Ryzenचं आहे. हो, बिंदास रन होणार. त्यालाच तर म्हणतात जावा इस व्हॉट जन्मापासून काय होती सिस्टम इंडिपेंडंट आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. सीपीयू कोणता आहे डझंट मॅटर. ओएस कोणती आहे डझंट मॅटर. सर तर तुम्ही Windowsवर प्रोग्रामिंग केलंय. राइट. तुम्ही Windowsवर प्रोग्रामिंग केलंय. आम्हाला तर Linuxवर रन करायचं. येस, तरी बिनधास्त तो रन होईल. राइट. सो दॅट इज कॉल्ड ॲज जावा ही जावाची सगळ्यात मोठी अचीव्हमेंट होती. ते विचार करा जेम्स गोस्लिंगनी त्यावेळी स्वप्न पाहिलेलं, की आपल्याला जगावर राज्य करायचं. कळतंय? जगावर राज्य करायचं असेल, तर जगात कुठलंही मशीन असेल, त्याच्यावर आपला एकदा कंपाईल केलेला प्रोग्राम जगातल्या कुठल्याही मशीनवर चालला पाहिजे. हे अचीव्ह केलं जावानी. म्हणून आज जावा एवढी फेमस आहे. ओके. म्हणून जावा आज एवढी फेमस आहे. कारण जावा त्यावेळेस डिमांड करत होती, की अरे आमचा एकदा लिहिलेला प्रोग्राम कुठल्याही जगातल्या कॉम्प्युटरवर रन होऊ शकतो. थांबा, इंटरनेटचा जन्म झालेला नाहीये. ह्या काळामध्ये इंडियामध्ये इंटरनेट किंवा काय म्हणू आयटी सेक्टर आलेलं नाहीये. हा काळ आहे. मग जेम्स गोसलिंग म्हणला, जगावर जर राज्य करायचं असेल, तर इंटरनेटला कनेक्ट व्हावं लागेल. इंटरनेटवर जसं कनेक्ट व्हावं लागेल, तर आपल्याला एक ॲप्लिकेशन लागेल ज्याचं नाव काय? ब्राउझर. 1995 मध्ये त्यांनी
पहिलं जावाचं ब्राउझर बनवलं. त्या ब्राउझरचं नाव आहे येस, इट्स अ हॉट जावा. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे, या काळात इतकी चढाओढ होती. ज्या कंपनीकडे ब्राउझर होतं ना, ती कंपनी त्या काळात सगळ्यात श्रीमंत होती. सगळ्यात फेमस कंपनी नेटस्केपचे ब्राउझर, राइट? नेटस्केप. त्यामुळे जेम्स गोस्लिनला कळलं, आपल्याला जगावर जर राज्य करायचं असेल, तर आपल्याकडे स्वतःचा ब्राउझर. कारण नेटस्केपकडे जर तुम्ही गेला, तर तुम्हाला खूप चार्ज करायला लागायचा वर्षासाठी, जर तुम्हाला इंटरनेट वापरायचं असेल तुमच्या कॉम्प्युटरवर, राइट? येस. विंडोज माहिती आहे तुम्हाला का फेमस झाली? विंडोजनी ऑपरेटिंग सिस्टम बरोबर बाय डिफॉल्ट त्यांचं ब्राउझर हे फ्री दिलं होतं. म्हणून विंडोज बघा, लक्षात घ्या, हा तो काळ आहे. त्यावेळेस विंडोज पण नव्हती बरं का रे. 1994 हा विंडोजचा जन्म आहे. मग त्यावेळेस म्हणला जेम्स वॉटसन, आपल्याला जगावर जर राज्य करायचं असेल, तर आपल्या कोणावर डिपेंडंट नाही राहिलं पाहिजे. आपल्याला स्वतःचा ब्राउझर लागेल. 1995 मध्ये त्यांनी स्वतःचा ब्राउझर बनवला. स्वतःचा ब्राउझर बनवला. येस. स्वतःचा ब्राउझर बनवला. ओके. आणि 1996 ला जगाला पहिल्या जावाचं जेडीके म्हणजे जावा वापरायला मिळालं. त्या सॉफ्टवेअरचं नाव काय? जेडीके 1.0. हे व्हर्जन रिलीज केलं आणि जगाला जावा वापरायला, म्हणजे लक्षात ठेवा, जग जावा वापरायला केव्हा लागलं? 1996. ओके. सो फेमस वाक्य होतं. आता इन्स्टॉलेशन करताना येत नाही, पण पहिल्या काळी जावा इन्स्टॉल करताना माहिती आहे, हे वाक्य नेहमी झळकायचं स्क्रीनवर. टुडेज मिलियन्स ऑफ डेव्हलपर्स युजिंग जावा अँड बिलियन्स ऑफ डिव्हाइसेस रन्स ऑन जावा. हे वाक्य झळकायचं. ओके. सो 23rd 23rd जॅन 1996 हा जावाचा जन्म. ओके. मग पुढे जाऊन 2010 ला Oracleनी सन मायक्रो सिस्टमला टेक ओव्हर केलं. टेक ओव्हर केलं. दॅट इज 27 जॅन 2010. त्यामुळे आजच्या पिढीला असं वाटतं जावा Oracleनी दिलेलं आहे. राइट? कळतंय? Oracleनी दिलेलं आहे. पण ॲक्चुअली जावाचा जन्म हा सन मायक्रो सिस्टमपासून झालाय. सो म्हणून जावाच्या लोगोमध्ये कप आणि हॉट कॉफीचं चिन्ह आहे. आणि जावा का बनली? त्याचं रिझन हे आहे, कमी वेळात इतकी जगावर राज्य करणारी लँग्वेज दिली आणि ती बनवण्यासाठी कॉफीचा इंटेक एम्प्लॉईजनी खूप केला होता. म्हणून त्या लँग्वेजचं नाव जावा ठेवलं. सो दिस इज अ हिस्ट्री ऑफ छोटीशी हिस्ट्री ऑफ जावा, राइट? कोण विचारणार नाही, पण थोडं बहुत एखाद्या लँग्वेजबद्दल माहीत असावं. इज दिस क्लिअर टू एव्हरीवन? अँड डोंट वरी, मी पण तुम्हाला नोट्समध्ये 2 पानं हिस्ट्री दिली आहे वाचायला, राइट? सो दिस इज अ हिस्ट्री. येस, ओके टिल हिअर ऑनलाईन? येस, यू कॅन टाइप वाय. जर जावाची हिस्ट्री किंवा रिएक्शन्समध्ये तुम्ही व्यक्त होऊ शकता. नाऊ मग सर, ही जावा लँग्वेज इतकी फेमस झाली, जगावर राज्य करायला लागली आणि जावा जगावर राज्य का करायला लागली? कारण जावा त्यावेळेस डिमांड करायला लागली, की युजिंग जावा यू कॅन डेव्हलप एनी नंबर ऑफ, म्हणजे जावा का म्हणली, का फेमस झाली? कारण जावा त्यावेळेस डिमांड करायला लागली. युजिंग जावा वी कॅन वी कॅन बिल्ड वी कॅन बिल्ड फॉलोइंग ॲप्लिकेशन्स. प्लीज हा मुद्दा लक्षात ठेवा. जावा वापरून तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स बनवू शकता? येस, जावा वापरून तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स बनवू शकता? येस, द फर्स्ट ॲप्लिकेशन इज व्हॉट? प्लीज हे वर्ड्स माहिती आहेत का तुम्हाला? स्टँड अलोन ॲप्लिकेशन. ओके. सेकंड, GUI ॲप्लिकेशन्स. ओके. थर्ड, वेब ॲप्लिकेशन. जावा वापरून तुम्ही या प्रकारची ॲप्लिकेशन. म्हणून जावा आज एवढी फेमस आहे. ओके. आय टीच यू, राइट, की ह्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये डिफरन्स काय आहे. ओके. सो युजिंग जावा वी कॅन बिल्ड फॉलोइंग ॲप्लिकेशन्स. म्हणजे तुम्ही असा प्रोग्राम करू शकता जो स्टँड अलोन ॲप्लिकेशन, असा प्रोग्राम करू शकता जो GUI ॲप्लिकेशन, असा प्रोग्राम करू शकता जो वेब ॲप्लिकेशन आहे, किंवा असा प्रोग्राम करू शकता जो एंटरप्राइज ॲप्लिकेशन. सो व्हॉट इज डिफरन्स इन बिटवीन देम? येस. प्लीज आता लुक ॲट दिस. आता हे फक्त बघा आता. सर, व्हॉट इज मीन बाय स्टँड अलोन ॲप्लिकेशन?
तुम्ही Cचे प्रोग्राम केलेत का रे? ते सगळे Cचे प्रोग्राम आहे ना स्टँड अलोन ॲप्लिकेशन होते बरं का. स्टँड अलोन ॲप्लिकेशन. ओके. तर व्हॉट डज इट मीन? येस. बघा. येस. जावाचा प्रोग्राम येस, एक कमांड प्रॉम्प्ट येईल. तुम्ही जावाचा प्रोग्राम कंपाईल कराल. जावा सी डेमो डॉट जावा अझ्युम करू डेमो डॉट जावा हे तुमच्या सोर्स कोडच्या फाईलचं नाव आहे. कंपाईल कराल आणि रन करण्यासाठी ही कमांड वापरा. मी शिकवणार आहे कंपायलेशन, इन्स्टॉलेशन, एक्झिक्युशन सगळं आत्ताच्या घडी. सो यू आर कंपाइलिंग द कोड, यू आर एक्झिक्युटिंग द कोड आणि तुम्हाला लगेच प्रॉम्प्ट सुरू होतोय. काय प्रॉम्प्ट सुरू होतोय? एंटर द फर्स्ट नंबर. ओके. सो तुम्ही टाकता 3 लगेच तुम्हाला दुसरा प्रॉम्प्ट येतोय. एंटर द सेकंड नंबर. ओके. 5 क्लिअर अँड देन तुम्हाला आउटपुट येतंय सम इज 8. ओके. सो असं कमांड प्रॉम्प्ट वरनं कंपाईल आणि तिथंच रन करणाऱ्या प्रोग्रामला स्टँड अलोन ओके. नाही, नाही सर आम्हाला नाही कळत. प्रोग्राम लिहिणारा मी, प्रोग्राम कंपाईल करणारा मी, प्रोग्राम रन करणारा मी, म्हणजे एकाच मशीनवर प्रोग्राम लिहिला पण, त्याच मशीनवर प्रोग्राम कंपाईल पण केला आणि त्याच मशीनवर प्रोग्राम रन पण केला. अशा प्रोग्रामला तुम्ही काय म्हणणार? स्टँड अलोन ॲप्लिकेशन. क्लिअर? सो व्हॉट डज इट मीन? द जावा प्रोग्राम असा जावाचा प्रोग्राम इज रिटन ओके, इज रिटन, compiled, compiled and executed ऑन लोकल मशीन. म्हणजे इथं न इंटरनेट आहे, न काय म्हणजे इंटरनेट आहे, न ब्राउझर आहे, ना काय नाही. एक साधी मशीन इंटरनेटपासून डिस्कनेक्टेड आहे. त्या मशीनला काय म्हणतात? लोकल मशीन. म्हणजे मी माझी मशीन ही लोकल मशीन. राइट? असे प्रोग्राम जे लिहिले त्याच मशीनवर, कंपाईल पण त्याच मशीनवर केले, एक्झिक्यूट सर असे नावाचे प्रोग्राम असतात जे रन कोणतरी कंपाईल कोणतरी करतं आणि रन पण कोणतरी करतं, राइट? असे पण प्रोग्राम आहेत, राइट? पाहणार आहे पुढे. ऑन अ लोकल मशीन विथ द हेल्प ऑफ व्हॉट? कमांड प्रॉम्प्ट, कमांड प्रॉम्प्ट, command prompt is called as standalone application. Okay, so this is the meaning of what? Standalone application. ओके. जर तुम्ही एक्झाम्पल म्हणून म्हणला तर जो आपला हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम असेल, येस, हॅलो वर्ल्ड प्रोग्राम कळतंय? ॲडिशन प्रोग्राम. ओके. सो दीज आर व्हॉट? स्टँड अलोन. ओके. किंवा किंवा जर समजा तुम्ही आता जर कसं सांगू तुम्हाला आता कारण सगळ्यांच्या खिशात इंटरनेट येणार आहे. तर पहिलं कसं असायचं, एखाद्या हॉटेलसाठी सॉफ्टवेअर बनवलं ना, तर तुम्हाला तिथं जाऊन इन्स्टॉल करावं लागायचं. कळायचं? म्हणजे त्याला इंटरनेट वगैरे डेटाबेस पण तुम्ही त्यांच्याच मशीनवर क्रिएट करणार, ॲप्लिकेशन पण त्यांच्या मशीनवर इन्स्टॉल करणार आणि ते त्याच मशीनवर चालणार. दुसरं कुठं चालणार नाही, राइट? तर अशी सगळी ॲप्लिकेशन असतात ती स्टँड अलोन ॲप्लिकेशन, राइट? सो नेक्स्ट GUI ॲप्लिकेशन. GUI म्हणजे काय? ग्राफिकल यूजर इंटरफेस. GUI ॲप्लिकेशन. मेन तुम्हाला एंटरप्राइज ॲप्लिकेशन शिकायला अवघड जाईल, राइट? कारण तुमच्यासाठी वेब ॲप्लिकेशन तुमच्यासाठी नवीन शब्द आहे. सो एंटरप्राइज ॲप्लिकेशन आणि वेब ॲप्लिकेशन. GUI ॲप्लिकेशन म्हणजे काय रे? आता मी काय करतोय बघा, हे सगळं माऊसनी ऑपरेट करतोय. तर हे पेंट ॲप्लिकेशन हे GUI ॲप्लिकेशन. कळतंय? GUI ॲप्लिकेशन म्हणजे काय? ग्राफिकल यूजर इंटरफेस. म्हणजे समजा मी ॲडिशन ऑफ 2 नंबरचा कोड जावामध्ये असा केला तर. ओके. जस्ट इमॅजिन. इमॅजिन नाही हा कोड करणार पण आहात तुम्ही, राइट? ओके. सो असं काही करणार आहात. फर्स्ट नंबर, सेकंड नंबर. त्याला GUI प्रोग्रामिंग म्हणतात बरं का. अँड सो ओके. किंवा ॲन्सर असं. ओके. आणि इथं एक आपण हे काढू काय?
सो अशी तुम्ही एक विंडो बनवाल. ओके. सो दिस इज अ विंडो, राइट, ज्याच्यात तुम्ही पहिला नंबर एंटर करा, दुसरा नंबर एंटर करा आणि ॲन्सरमध्ये तुमचा ॲन्सर कधी येईल? जर तुम्ही एका कॅल्क्युलेट बटनावर क्लिक केले. दिस इज अ बटन. अशी तुम्ही एक स्क्रीन बनवताय, राइट? स्क्रीन बनवताय, राइट? सो स्क्रीन बनवताय. म्हणजे युजरला कमांड प्रॉम्प्ट देण्यापेक्षा युजर काय करतोय? येस, या स्क्रीनशी कम्युनिकेट करून आणि इथे क्लोज बटन. ओके. तर अशा प्रकारे युजर म्हणजे इट्स हे जावा प्रोग्रामचं आउटपुट आहे, राइट? जिथं इनपुट, आउटपुट, कमांड इथं कसं होतं इनपुट, आउटपुट कमांड प्रॉम्प्ट वरनं होतं, राइट? सो दिस इज सीयूआय ॲप्लिकेशन. याला तुम्ही सीयूआय ॲप्लिकेशन पण म्हणू शकता. हे कळलं सगळ्यांना? दिस इज यू कॅन कॉल इट ॲज व्हॉट? दिस इज अल्सो व्हॉट? सीयूआय ॲप्लिकेशन. सीयूआय, कमांड लाइन इंटरफेस. ओके. सो दिस इज सीयूआय, राइट? तर आता तुम्ही इथं काहीतरी डेटा टाकाल, राइट? लेट्स से 3 टाकलं, 5 टाकलं आणि मग जर इथं तुम्ही कॅल्क्युलेट बटनावर टिक केलं, की इथं तुम्हाला 8 येणार, राइट? तर मग या केसमध्ये काय आहे? जीयूआय म्हणजे काय? जीयूआय म्हणजे काय? राइट? द जावा प्रोग्राम किंवा द जावा ॲप्लिकेशन प्रोग्राम, राइट? द जावा प्रोग्राम, राइट? The Java program which creates graphical user interface to perform input output operation is called as GUI application. ओके. म्हणजे इनपुट आउटपुट तुम्हाला काय इनपुट द्यायचं ते स्क्रीनवर आउटपुट पण स्क्रीनवर कमांड प्रॉम्प्टवर काही येणार नाही, राइट? तर अशा ॲप्लिकेशनला तुम्ही काय म्हणू शकता? जीयूआय ॲप्लिकेशन. ओके. सो ग्राफिकल यूजर इंटरफेस. क्लिअर? येस. नेक्स्ट तिसरं कोणतं आहे? वेब ॲप्लिकेशनचं. आता व्हॉट इज मीन बाय वेब ॲप्लिकेशन आणि एंटरप्राइज ॲप्लिकेशन ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत बरं का रे. मुलांचं जाम कन्फ्युजन होतं. वेब आणि एंटरप्राइजमध्ये फरक आहे, राइट? फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर आत्ता क्लासच्या वेबसाईटवर गेला आणि तुम्ही technocomp केलं, तर दिस इज अ सर्व्हर. हा डोमेन नेम आहे आपल्या सर्व्हरचा. इंटरनली डोमेन नेम हा एक आयपी ॲड्रेस असतो. येस. माहिती आहे तुम्हाला आयपी ॲड्रेस काय? येस. 4 नंबर्स डॉट करून जे लिहितात, राइट? येस. येस, एव्हरीबडी नोज इट, की जर असं काही असेल, तर ह्याला आयपी ॲड्रेस म्हणतात. आपल्या लक्षात आयपी ॲड्रेस राहील का रे? मग मी म्हटलं तुम्हाला Facebookचा आयपी ॲड्रेस सांगा रे. Instagramचा आयपी ॲड्रेस सांगा. टेक्नॉलॉजी आपल्याला नंबर लक्षात नाही राहत. पण त्या बदल्यात आपल्याला काय राहील? हां, आपल्याला हे लक्षात राहील एखादं डोमेन नेम. सो डोमेन नेम आणि आयपी ॲड्रेस एकमेकाला मॅप केलेले असतात. त्यामुळे तुम्ही technocomp लिहिलं तरी ब्राउझर इंटरनली त्याचा आयपी ॲड्रेस वापरतो. त्या डोमेन नेमला मॅप केलेला एक नंबर आणि तुम्हाला त्या सर्व्हरवर जे काही डेटा आहे तो सगळा फेच करून मिळेल. आता या घडीला केलं काय रे माहिती का? या घडीला केलं काय? नीट लक्ष द्या. वेब ॲप्लिकेशन. ओके. वेब ॲप्लिकेशन, राइट? सो वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय? सपोज ज्याच्यावरनं तुम्ही रिक्वेस्ट आता कधी पण लक्षात ठेवा, ब्राउझरवरनं तुम्ही जे काही करता त्याला रिक्वेस्ट म्हणतात. मी आता कोर्सवर टिक केलं, शेड्यूल्सवर टिक केलं. मी त्या रिक्वेस्ट पाठवतोय, की अरे म्हणतोय technocomp.academy.com तुझ्याकडची schedules.php रन कर बरं जरा. येस. सो दिस इज अ क्लायंट ज्याच्यावरनं तुम्ही रिक्वेस्ट पाठवणार आणि दॅट रिक्वेस्ट कॅन बी व्हॉट आता क्लायंट काय फक्त ब्राउझर नाही बरं का. इट कॅन बी मोबाईल. तुम्ही मोबाईलवरनं पण करू शकता ना रे आता. येस. सो मोबाईल or any browser is acts as a what? Is acts as a what? Client. Okay. So this is a client. Client रिक्वेस्ट ज्या मशीनला पाठवतो that is called as server. Okay. So this is a server. मग याला तुम्ही technocomp.academy.com म्हणा, राइट? याला तुम्ही Instagram.com बोला. यू कॅन से एनिथिंग.
राइट? सो दिस इज व्हॉट सर्व्हर. ओके. आणि क्लायंट आणि सर्व्हर एकमेकाला कनेक्टेड राहणार आहेत नेटवर्क, राइट? दॅट इज कॉल्ड एज व्हॉट यू कॅन से इंटरनेट. ओके. आता मला सांगा, जर मला इकडचं शेड्यूल्स डॉट जावा कॉल करायचं, ज्याच्याने मला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं, राइट? आर यू गेटिंग? आता इथं कसं हा PHP त केलेला कॉल शेड्यूल्स डॉट PHP रन होते ना, ही का माझ्या मशीनवर नाही. तुम्ही जाऊन शेड्यूल्सवर क्लिक करा, तुमच्या साईडला पण दिसेल. म्हणजे technocomp.academy.com या सर्व्हरवर एक रिसोर्स ठेवलाय शेड्यूल्स डॉट जावा. ह्याला तुम्हाला सांगायचं सर्व्हरला, प्लीज ह्या प्रोग्रामला रन कर आणि ह्याचं आउटपुट मला पाठव. म्हणून तुम्ही काय केलं technocomp.academy.com तुम्ही असं लिहिलं www.technocomp.academy.com academy.com/schedules.php किंवा आपण जावा म्हणू. तुम्ही सांगताय, प्लीज इंटरनेट किंवा ब्राउझरवर सांगताय, प्लीज सर्व्हर तुझ्या साइडला जी जावाची फाईल आहे ती रन कर माझ्यासाठी, मला आउटपुट दे. आता लक्षात ठेवा, तुम्ही URL वर लिहून जेव्हा एंटर दाबता ना, तर इंटरनली एक रिक्वेस्ट जनरेट केली जाते आणि ती रिक्वेस्ट सर्व्हर पर्यंत पोहोचते. आणि ती रिक्वेस्ट सेंड करायला तुम्ही इंटरनली येस काय वापरता, एक पॅकेट. तेवढं नेटवर्किंग तुमचं झालं. सो दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट रिक्वेस्ट. येस. आता रिक्वेस्ट कोणाला पाठवायची ही माहिती पॅकेटच्या हेडरमध्ये असते. रिक्वेस्टमध्ये काय-काय हवंय, रिस्पॉन्समध्ये काय-काय हवंय हे सांगता येते तुमच्या बॉडीमध्ये असतं. सो दिस इज हेडर, आय विल से एच अँड दिस इज व्हॉट बॉडी. शिकू आपण सवलेटच्या वेळेस इन डिटेल काय असतं हेडरमध्ये आणि काय असतं बॉडी. आता असं म्हणू ब्राउझरमध्ये तुम्ही जे काही केलंय, ते धड-धड टाइप केलंय, दिस इज अ रिक्वेस्ट. एंटर दाबल्यावर ती रिक्वेस्ट तिकडे गेली. सर्व्हरला कळलं आपल्याला शेड्यूल्स डॉट जावा रन करायचंय. सर्व्हरनी त्या बदल्यात तुम्हाला बघा शेड्यूल डॉट जावा सर्व्हर रिक्वेस्ट आली, की अरे शेड्यूल डॉट जावा रन कर. प्लीज ब्राउझर माझ्या कॉम्प्युटरवर आहे. ब्राउझर माझ्या कॉम्प्युटरवर आहे. शेड्यूल डॉट PHP किंवा शेड्यूल डॉट जावा कुठं आहे? एका वेगळ्या मशीनवर आहे, सर्व्हरवर आहे. आता सर्व्हर ह्या प्रोग्रामला रन करणार आणि ते रन करून जे काही आउटपुट येईल त्याची एक HTML ची फाईल बनवणार. त्याची काय बनवणार? एक HTML ची फाईल बनवणार आणि तो फाईल ॲज अ रिस्पॉन्स म्हणून काय करणार? सेंड करणार. सो अगेन दॅट रिस्पॉन्स विल बी सेंड इन द फॉर्म ऑफ व्हॉट? पॅकेट. सो मी इथं रिक्वेस्टच्या ऐवजी काय म्हणतो? रिस्पॉन्स असं. प्लीज रिस्पॉन्स म्हणजे हा लिटरली ह्या बॉडीमध्ये HTMLचा कोड असतो. म्हणून बघा जरी जरी हे PHP असलं तरी राईट क्लिक केलं आणि पेज सोर्स केलं, तुम्हाला आउटपुट बघा काय दिसतंय? HTML दिसतं. इट्स अ HTML कोड. ओके. येस, दिस इज इम्पॉर्टंट. कळतंय? सो म्हणजे काय सर, एखाद्या कॉम्प्युटरवरनं रिक्वेस्ट पाठवली दुसऱ्या कॉम्प्युटरला, सर्व्हर हा दुसरं तिसरं काय नसून एक तो पण एक कॉम्प्युटरच असतो, राइट? त्या सर्व्हरनी बेस्ड ऑन अ रिक्वेस्ट एक प्रोग्राम रन केला. त्या प्रोग्रामचं येणारं आउटपुट चा काय बनवला? एक HTML रिस्पॉन्स बनवला. ह्याला HTML रिस्पॉन्स असं म्हणूया. तो बनवला, तो पॅकेटमध्ये ठेवला आणि तुम्हाला दिला आणि तुम्हाला ते आउटपुट इथे दिसायला. ओके. अशा ॲप्लिकेशनला तुम्ही काय म्हणू शकता? वेब ॲप्लिकेशन असं म्हणू शकता. म्हणू शकता ना? इट्स अ वेब ॲप्लिकेशन. ओके. सो मग मला सांगा, जावा लोकल मशीनवर पण रन होऊ शकतं. जावा सर्व्हर मशीनवर रन होणार असेल, तर त्या जावाला स्टँड अलोन ॲप्लिकेशन न म्हणता तुम्ही काय म्हणणार आहात? वेब ॲप्लिकेशन. ओके. सो व्हॉट यू हॅव अंडरस्टूड? सांगा. शेड्यूल्स डॉट जावा हे तुम्हाला कुठं शिकायला भेटेल माहिती आहे? सर्व्हलेट्स अँड JSP मध्ये. अशा जावाच्या प्रोग्रामला सर्व्हलेट्स असं म्हणतात, राइट? काय म्हणतात? सर्व्हलेट्स असं म्हणतात. ओके. सांगा म्हणजे युजिंग सर्व्हलेट्स सर वी कॅन डेव्हलप वेब ॲप्लिकेशन. सो देन व्हॉट इज वेब ॲप्लिकेशन? येस, तुम्हाला सांगावं लागेल. कळतंय ना? दी जावा प्रोग्राम, असे जावा प्रोग्राम which are kept on server. सर्व्हरवर ठेवलेत. रिक्वेस्ट येईल ना, तेव्हा ते रन केले जातात. एक्झिक्युटेड व्हेन
एक्झिक्युटेड ऑन सर्व्हर. म्हणजे सर्व्हर साइडच ते एक्झिक्यूट केले जाणार. कधी? ज्यावेळेस युजरकडून रिक्वेस्ट येईल. व्हेन रिक्वेस्ट कम्स फ्रॉम क्लायंट. क्लायंट म्हणजे ब्राउझर ऑर एनी मोबाईल ॲप, राइट? एंड रिक्वेस्ट एक्झिक्युटेड ऑन सर्व्हर व्हेन रिक्वेस्ट कम्स फ्रॉम क्लायंट. एंड हा प्रोग्राम रन झाल्यावरती जे काय आउटपुट येईल त्याचा एक एच-टी-एम-एल रिस्पॉन्स बनवला जाणार. एक एच-टी-एम-एल फाईल बनवली जाणार आहे. एंड जनरेटेड जनरेटेड रिस्पॉन्स रिस्पॉन्स इज सेंट टू दी क्लायंट. ओके. जनरेटेड रिस्पॉन्स सेंट टू दी क्लायंट, राइट? Client, right? Client. Such Java programs are called as web application. Clear definition what is mean by web application. Okay. So हे लय महत्वाचं आहे तुम्हाला कळलं. Yes, online. All good. Any doubt what is mean by web application? येस, एनी डाउट. प्लीज कळलं असेल तर वाय टाइप करा, की सर आम्हाला कळलं. वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय? सिंपल सर. म्हणजे सर आपण ज्यावेळेस वेब ॲप्लिकेशन लिहितो त्यावेळेस आम्हाला सर्व्हर इन्स्टॉल करावा लागणार आहे. हो. त्या सर्व्हरवर आपल्याला जावाचे प्रोग्राम ठेवायला लागणार आहे. हो. तुम्हाला असा ब्राउझर उघडून असं लिहावं लागणार आहे. काय लिहावं लागणार आहे? लोकल होस्ट कोलन 8080 आणि तुम्हाला असं म्हणावं लागणार आहे, की माझा डेमो नावाचा जावा प्रोग्राम रन कर. आणि तुम्हाला मग हॅलो वर्ल्ड दिसणार आहे कुठे? ब्राउझरमध्ये. मग मी ब्राउझरमधनं काय पाठवली रिक्वेस्ट, पण डेमो.जावा कुठे ठेवलाय? सर्व्हरवरती. आता कसं आपण कंपनीत नाही, त्यामुळे आपण आपल्याच मशीनवर सर्व्हर इन्स्टॉल करतो. पण कंपनीमध्ये सर्व्हर हा सर्व्हरच असणार आहे. आणि तुम्ही इथनं फक्त त्या प्रोग्रामला काय रेज करणार आहात? रिक्वेस्ट रेज. ओके. येस. सो दिस इज इम्पॉर्टंट. आता इम्पॉर्टंट आहे व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज मीन बाय येस एंटरप्राइज ॲप्लिकेशन. ठीक आहे. आता पूर्ण ताकद लावा टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय एंटरप्राइज. ओके. अँड दिस इज द वर्ल्ड ऑफ जावा. आज तुम्ही कंपनीत काम करायला लागला. समजा 10 मुलं आपल्या क्लासमधली जावा डेव्हलपर म्हणून लागली. लक्षात ठेवा 10 मधल्या ऑलमोस्ट 9.5 मी 0.5 हा पण एक एरर म्हणून बघतो. 9.5 म्हणजे बघा 10 पैकी 9.5 एवढ्या जणांना एंटरप्राइज ॲप्लिकेशनवरच काम करावं लागतं. पण डोक्यात ठेवा, की आता एरा जो चालू आहे तो एंटरप्राइज ॲप्लिकेशनचा. सर का बरं? कारण जावाचा सगळ्यात फेमस फ्रेमवर्क स्प्रिंग बूट आहे. कंपनीमध्ये सगळे स्प्रिंग स्प्रिंग फ्रेमवर्क वापरतात. लक्षात घ्या सगळे स्प्रिंग फ्रेमवर्क वापरतात, स्प्रिंग बूट वापरतात आणि स्प्रिंग बूट वापरून तुम्ही एंटरप्राइज ॲप्लिकेशनच बनवू शकता. ओके. तर असतं काय म्हणजे नक्की एंटरप्राइज ॲप्लिकेशन म्हणजे नक्की काय? राइट? जस्ट इमॅजिन करा, राइट? जस्ट इमॅजिन करा. IRCTC आहे. ओके. IRCTC आहे, जे रेल्वेचे तिकीट बुक करून घेतं तुमच्याकडून, राइट? IRCTC आहे, राइट? सो IRCTC आहे, जे तुमच्याकडून रेल्वेचे तिकीट बुक करून घेतं, राइट? सो ठीक आहे, त्यांनी बॅकग्राऊंडला जावा वापरलंय, व्हेरी गुड, काय हरकत नाही, राइट? जावा वापरून त्यांनी त्यांचं ॲप्लिकेशन बनवलं, राइट? काही हरकत नाही. ओके. नेक्स्ट. ऑब्व्हियसली ह्यांचा स्वतःचा डेटाबेस पण असणार आहे बरं का. आपण एक डेटाबेस काढूच इकडे कारण आपल्याला लागणार आहे. प्लीज आता तुम्ही मी ड्रॉ करत ChatGPT जरी केलं ना, त्यातलं थोडंफार कळलं तरी मला सांगा, की व्हॉट इज एंटरप्राइज ॲप्लिकेशन. पोरांना कळत नाही, राइट? म्हणून मी थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, राइट? सपोज दिस इज डेटा. IRCTCचा स्वतःचा डेटाबेस असेल ना, कोणती ट्रेन, कोणता ट्रेनमधल्या कोणत्या सीट्स, कोणत्या बुक हे सगळं ठेवणारं काय? डेटाबेस. त्याला तर कनेक्टेड, राइट? येस, अझ्युम करू हा डेटाबेस लेट्स से MySQL. ओके. स्टोरी. आता युजर
ब्राउझर वापरून किंवा मोबाईल ॲप वापरून हे कळलं ना, आपण ह्याला क्लायंट 1 असं म्हणू, राइट? क्लायंट 1 येस, ओके. प्लीज लक्ष द्या. दिस इज क्लायंट 1 ओके. सो व्हिच इज कम्युनिकेटिंग तिकीट बुकिंग म्हणजे तुम्ही डायरेक्ट आय-आर-सी-टी-सीला लॉग इन करून तुम्ही तिकीट बुकिंग करता. दॅट इज वन टाइप ऑफ कम्युनिकेशन. येस. एवढ्या अँगलनी जर बघितलं ना, तुम्हाला वेब ॲप्लिकेशन दिसेल. का बरं? येस. कारण का एक क्लायंट आहे, ब्राउझर उघडतोय. येस, ब्राउझर उघडतोय आणि काय बरं तिकीट बुकिंग करतोय किंवा ॲप उघडतोय आणि तिकीट बुकिंग करतोय. आता पिक्चरमध्ये येतं मेक माय ट्रिप. मेक माय ट्रिप काय म्हणतं, आम्ही सुद्धा येस, मेक माय ट्रिप इज ॲप्लिकेशन ना, जसं आय-आर-सी-टी-सी ॲप्लिकेशन आहे. मेक माय ट्रिप इज अल्सो ॲप्लिकेशन. ओके. मेक माय ट्रिप, मेक माय ट्रिप इज ॲप्लिकेशन, राइट? असेल ते जावात बनवलेलं. येस, आपण गणिताला असं म्हणू की ते पायथनमध्ये बनवलं. ओके. पायथनमध्ये बनवलं, राइट? यांचाही क्लायंट आहे. जो काही मोबाईल ॲप वापरेल, राइट? आपण ह्याला क्लायंट 2 असं म्हणू. जो तिकीट बुक करायचं म्हणतोय, मला रेल्वेचं तिकीट बुक करायचं, राइट? आणि ही इज युजिंग ॲप, राइट? ओके. युजिंग ॲप टू बुक द तिकीट, राइट? याला आपण क्लायंट 2 असं. ओके. सो मेक माय ट्रिप या ॲपला रिक्वेस्ट जाणार आहे, मला रेल्वेचे तिकीट हवेत. मेक माय ट्रिप आय-आर-सी-टी-सीशी कम्युनिकेट करणार. ओके. धिस इज वन स्टोरी. बट ऑब्व्हियस मेक माय ट्रिपचा स्वतःचा डेटाबेस असेल. बरोबर ना? जरुरी नाही ना, की तो भले तिकीटचा डेटा तिथनं ॲक्सेस करेल, पण त्यांच्या त्यांच्या क्लायंटचा डेटा त्यांचा त्यांचा असणार आहे ना. येस. लेट्स से अझ्युम करू हा यांचा काहीतरी ओरॅकल. लक्षात ठेवा हे मी प्रॅक्टिकली घेणार आहे स्प्रिंग बूटमध्ये, राइट? आता येतो तिसरा क्लायंट. आता या स्टोरीमध्ये Paytm येतो. Paytm म्हणतो आम्ही पण तिकीट बुकिंग सर्व्हिस देतो. ओके. सो दिस इज व्हॉट Paytm. Paytm कशात बनवलंय? .NET बिटनेटमध्ये बनलंय असं मानू, राइट? किंवा समजा गणिताला बघून Paytm जावात बनलंय, काय हरकत नाही. मला दाखवायचं की लँग्वेजेस सेम असल्या तरी चालतील, वेगळ्या असल्या तरी चालतील. Paytmचा पण स्वतःचा डेटाबेस आहे. ओके. Paytmचा पण स्वतःचा डेटाबेस आहे. लेट्स से Postgres. मी मुद्दामून वेगवेगळे का दाखवतो, की हे सगळे प्रोग्राम एकाच वेळी रन करणारे स्प्रिंग बूटमध्ये लक्षात ठेवा. हे प्रोग्राम आहे ना, तुम्ही सगळे एकाच वेळी रन करणार आहात आणि आउटपुट बघणार आहात. राइट? हे लक्षात ठेवा. विचार करा इथपर्यंत तुम्हाला जावा घेऊन जायचं आणि Paytmचा पण स्वतःचा क्लायंट असतो. ओके. सो आय वुल्ड से दिस इज क्लायंट 4. क्लायंट 3 सॉरी आणि हा पण काय वापरतोय लेट्स से ॲपच वापरतो, राइट? काही फरक पडत नाही ॲप वापरावं किंवा ब्राउझर वापरावं. आणि Paytm पण आय-आर-सी-टी-सीलाच कनेक्ट. आता मला सांगा, ही सिस्टम ही जी इकोसिस्टम तयार झाली तिथं काय दिसतंय रे? डिफरंट ॲप्लिकेशन आर प्रोव्हायडिंग सर्व्हिसेस टू द क्लायंट थ्रू व्हॉट? युजिंग या डेटाबेसमधल्या ज्या काही व्हॅल्यू आहेत, त्या व्हॅल्यू वापरूनच सगळं कम्युनिकेशन चाललंय ना. म्हणजे ह्या डेटाबेसमधल्या तिकीटची इन्फॉर्मेशन क्लायंट 1 राइट, आय-आर-सी-टी-सी वापरून, ॲप वापरून ती फेच करतोय. मेक माय ट्रिपचा क्लायंट 2 मेक माय ट्रिप थ्रू आय-आर-सी-टी-सी थ्रू टू फेच करतोय. क्लायंट 3 Paytm थ्रू ती इन्फॉर्मेशन फेच करतोय. सो तुम्हाला हे कळतंय का डिफरंट लँग्वेजेसमध्ये लिहिलेली ॲप्लिकेशन एकमेकाशी जर कम्युनिकेट करत असतील आणि ही जर इकोसिस्टम बनत असेल, येस बट ऑब्व्हियस ह्यांच्यामध्ये इंटरनेट असणार आहे. इंटरनेट असं म्हणूच नका की इथे इंटरनेट नाहीये.
विदाउट इंटरनेट नथिंग इज पॉसिबल. क्लायंट आलं ना, तर लक्षात ठेवा. बट द सर्व्हर ऑर मशीन, दिस ॲप्लिकेशन इज कम्युनिकेटिंग विथ व्हॉट? अनदर सर्व्हर. सर्व्हर टू सर्व्हर कम्युनिकेशन व्हायला लागले आता इथं, राइट? टू गेट दिस डेटा. अशा प्रकारचं जर म्हणजे लक्षात ठेवा, स्प्रिंग बूटमध्ये तुम्ही प्रोजेक्ट 1 बनवणार, प्रोजेक्ट 2 बनवणार, प्रोजेक्ट 3 बनवणार. तिन्ही प्रोजेक्ट तुम्हाला सायमल्टेनियसली रन करावे लागणार आहेत. असं समजा 3 सीचे प्रोग्राम आता रनिंग 3 कमांड प्रॉम्प्ट उघडलेत. 3 सीचे प्रोग्राम चालू आहेत. आणि तुम्ही इकडून म्हणलं ना, मला तिकीट हवंय, तुम्हाला मिळणार, तिकीट मिळालं. या कमांड प्रॉम्प्ट वरनं जरी म्हणलं ना, मला तिकीट हवंय, तुम्हाला मिळणार, तिकीट मिळालं. आणि या कमांड प्रॉम्प्ट वरनं जरी बोललं तुम्ही मला तिकीट हवंय, तुम्हाला तिकीट मिळणार. राइट? सो अशा प्रकारे मल्टिपल, थोडक्यात तुम्ही स्प्रिंग बूट अँड मायक्रो सर्व्हिसेस जर ऐकलं असेल, तर ते वापरून तुम्हाला हे तुम्ही जर असं ॲप्लिकेशन डिझाइन केलं, जिथे द क्लायंट इज कम्युनिकेटिंग विथ सर्व्हर अँड सर्व्हर इज इंटरनली कम्युनिकेटिंग विथ अनदर सर्व्हर, असं जर कम्युनिकेशन असेल, तर अशा ॲप्लिकेशनला तुम्ही काय म्हणता? एंटरप्राइज ॲप्लिकेशन. अँड दॅट कॅन बी डेव्हलप्ड युजिंग सगळे ॲप्लिकेशन तुम्ही जावात म्हणजे आता आपण प्रोजेक्ट घेऊ थोडी ना पायथन वगैरे वापरणार. आपण तिन्ही प्रोजेक्ट कशात बनवणार? जावामध्ये. एक जावाचा प्रोजेक्ट दुसऱ्या जावा प्रोजेक्टशी कम्युनिकेट करू शकतोय. कळतंय का? येस. तर देन यू हॅव डेव्हलप्ड इज कॉल्ड ॲज व्हॉट? एंटरप्राइज ॲप्लिकेशन. इज दिस क्लिअर एव्हरीवन, एव्हरीबडी? व्हॉट इज मीन बाय एंटरप्राइज ॲप्लिकेशन? डोंट वरी, डोंट वरी. मलाही कळलं नव्हतं. मी त्यामुळे तर पोरांच्याकडून कोड करून घेतो ना, मग पोरांना म्हणतो, "अरे, हे बघा एंटरप्राइज ॲप्लिकेशन." राइट? येस. म्हणजे सर एक जावाचा प्रोग्राम दुसऱ्या जावाच्या प्रोग्रामशी कम्युनिकेट करणार. ओके. प्रोग्राम नाही म्हणता येईल, अख्खा प्रोजेक्ट म्हणू आपण, राइट? तेव्हा ते वाक्य जास्त बेहतर आहे. ओके. प्लीज ऑनलाईन, डिड यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय टाइप्स ऑफ ॲप्लिकेशन? हे बोर नाही ना होत? कारण मी लिहितोय पण, शिकवतोय पण. सो तुम्ही म्हणाल, "अरे किती?" येस, कळणं इम्पोर्टंट आहे मित्रांनो, राइट? येस. आत्तापर्यंत तुम्ही शिकला तर असाल, पण कळणं इम्पोर्टंट आहे. लक्षात ओके. सो आजचं टार्गेट होतं टाइप्स ऑफ ॲप्लिकेशन. आता लक्षात घ्या, मुलांचा पुढचा प्रश्न असतो, राइट? लक्षात घ्या, टाइप्स ऑफ ॲप्लिकेशन. स्टँड अलोन ॲप्लिकेशन जर डेव्हलप करायचे असतील, तर तुम्हाला फक्त कोर जावा आलं तरी चालेल. कोर जावा इज इनफ. ओके. सर आम्हाला जिओ ॲप्लिकेशन डेव्हलप करायचे आहेत. कोर जावा इज इनफ. जो आपला कोर्स चालू आहे. पण सर आम्हाला वेब ॲप्लिकेशन जर डेव्हलप करायचे असतील, तर तुम्हाला कोर जावा आणि ॲडव्हान्स जावा. ॲडव्हान्स जावामधलं पण काय यायला पाहिजे ते मी सांगतो. येस, तुम्हाला कोर जावा म्हणजे वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करायला तुम्हाला काय लागेल? ॲडव्हान्स जावामधलं सर्व्हलेट, सर्व्हलेट, JSP, राइट, आणि JDBC याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. JDBC. त्याशिवाय तुम्ही वेब ॲप्लिकेशन बनवू नये. डेटाबेस असेल तर JDBC वर करेल. अदरवाईज नुसतं मी सर्व्हलेट JSP लिहितो, राइट? सर्व्हलेट, सर्व्हलेट सर्व्हलेट. हे नॉलेज असणं गरजेचं. सर आम्हाला एंटरप्राइज ॲप्लिकेशन बनवायचे सर. आम्हाला एंटरप्राइज ॲप्लिकेशन बनवायचंय. लक्षात घ्या, हा जर्नी लय मोठा आहे, राइट? एक एंटरप्राइज ॲप्लिकेशन जर मला बनवायचं असेल ना, तर 3-4 लेक्चर्स लागतात. तर तुम्हाला कोर जावाचं नॉलेज पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला ॲडव्हान्स जावाचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला हायबरनेटचं नॉलेज हवंय, तुम्हाला स्प्रिंगचं नॉलेज हवंय, स्प्रिंग फ्रेमवर्कचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला स्प्रिंग बूटचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला मायक्रो सर्व्हिसेसचं नॉलेज पाहिजे. तेव्हा जाऊन तुम्ही एक चांगलं एंटरप्राइज ॲप्लिकेशन बनवू शकता. सर्व्हर वगैरे तर ते आहेच आहे. पण येस, एवढ्या टेक्नॉलॉजीज तुम्हाला माहीत असतील, तर यू कॅन डेव्हलप अ व्हेरी गुड एंटरप्राइज. तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही आज Naukri.com वर गेला आणि जॉब्स जर म्हणला, जॉब जॉब जर सर्च केला ॲज जावा डेव्हलपर, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. इज इट क्लिअर ऑनलाईन? प्लीज एकदा सगळे रिप्लाय देता का वाय म्हणून सर किंवा डाउट विचारा जर काही असेल. ओके.